अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ज्या घरातील कुलस्त्री गृहिणी तिला ह्या चार सवयी असतात, तिला ह्या चार ती दिवसभरात कामे करते, त्या घराची प्रगती ही झपाट्याने होत राहते. कारण घरातील स्त्री कुलस्त्री ही घरातील मुख्य मेंबर असते. का तर बघा, ही कुलस्त्रीचं आचरण, ह्या कुलस्त्रीचे विचार ह्या घरातील सर्व घरावर पडत असतात, सर्व कामावर पडतात. आणि तिला एक गृहलक्ष्मीचा दर्जा आहे, म्हणजे तिला लक्ष्मीचा दर्जा असल्या कारणाने तिने केलेले कामाचा परिणाम हे सर्व घरावर पडत असतो. म्हणून तिला ह्या चार सवयी असणे आवश्यक आहे. आणि ह्या चार सवयी आपल्या घरामधील ज्या जर गृहलक्ष्मीला आपल्या घरातील गृहिणीला असत्या तर आपल्या घराची प्रगती ही झपाट्याने होत असते. तर पहिली प्रथम आपल्या घरातला झपाट्याने प्रगती करण्यासाठी पहिली सवय आपल्या घरातील कुलस्त्रीला कोणती पाहिजे बघा. तर आता सकाळी ज्या वेळेला आपण उठतो तर आपल्या उठण्याची वेळ ही सकाळी दिवस निघण्याच्या अगोदरची पाहिजे. म्हणजे जी घरातील कुलस्त्री आहे तिने पहाटे लवकर उठायचे आहे. तिने सर्वांच्या अगोदर तर उठायचेच आहे, पण दिवस निघण्याच्या अगोदर उठायचे आहे. आता पहाटे उठल्याबरोबर काय करायचं बघा, अगोदर पहिले काम काय करायचं, आपला जो मुख्य दरवाजा आहे ना तो दरवाजा आपल्याला उघडायचा आहे. आणि उघडल्याच्या नंतर जो दरवाजाच्या बाहेरची ती जागा आहे ती सर्व आपल्याला साफसफाई करायची. तिथे आपण जे सडा रांगोळ जे काही आपल्याला आपण आता कसं असतं की कोणीकडे फरशी असेल तर फरशी ती स्वच्छ पुसून घेणे किंवा सडा टाकणे, असे म्हणजे आपल्या घर जसं असेल त्याप्रमाणे तिथली स्वच्छता करायची, ती जागा पवित्र करायची आणि तिथे सडा आणि रांगोळी टाकायची. यामुळे काय होतं बघा, की जी रात्रभर तिथे जी निगेटिव्ह ऊर्जा आपल्या दारात येऊन थांबलेली असते, ती निगेटिव्ह ऊर्जा आपण ज्या वेळेला झाडलोट करतो, साफसफाई करतो, ही रांगोळी काढतो, त्यावेळेला सर्व काही निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जात असते आणि लक्ष्मी मातेचा प्रवास म्हणजे लक्ष्मी माता ह्या प्रवेश आपल्या घरामध्ये सकाळी करत असतात बघा. कारण लक्ष्मी माता ह्या प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळी पहाटे जात असतात आणि पहाटे जर आपलं दार बंद असेल तर लक्ष्मी माता आपल्या घरातून वापस दरवाज्यातून जात असतात. आणि आपण मग दिवसभर कितीही पूजा करा, कितीही सेवा करा, लक्ष्मी प्राप्तीचे कितीही उपाय करा, पण तेवढे प्रसन्न लक्ष्मी माता आपल्यावर राहणारच नाहीत. कारण सकाळीच लक्ष्मी माता हे आपल्या घरातच प्रवेश केला नाहीत तर मग कसं बरं. तर त्यामुळे ही सवय आपल्याला सकाळी आपल्या घरातील गृहिणीला असली पाहिजे की पहाटे उठून आपलं मुख्य दरवाजाच्या समोरचं साफसफाई करून रांगोळी काढून तिथली निगेटिव्ह ऊर्जा बाहेर टाकायची आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरात प्रवेश करायला आमंत्रण द्यायचं. हे सकाळचं पहिलं काम झालं, आपलं रुटीन झालं बघा पहाटचं सकाळी उठल्याबरोबरचं घरातील स्त्रीचं. आता त्यानंतर बघा, आता पहिले काम कसं असतं की बऱ्याच महिलांना माझ्या आसपास सुद्धा मी बघितलेलं आहे, माझ्या ओळखीच्या सुद्धा अशा बऱ्याच महिला आहेत की त्यांना दररोज देवपूजा करायचा एवढा कंटाळा आहे. असं नाही की मग आता त्या देवपूजा करत नाहीत, त्यांच्या घरात देव नाहीत का, त्यांच्या घरात देव आहेत. जे आपल्या देवघरात देव असतात त्यांची ती पूजा कशा करतात बघा, की आपल्या घरातले एक काम म्हणून करतात की आता हे पूर्वजांनी ठेवलेले, माझ्या सासूने ठेवलेले देव आहेत, आमच्या घरात आहेत, चला मग त्याची कशी तरी आपण पूजा करायची आणि त्यांना ठेवून द्यायचं एक काम म्हणून. मग तसं आपल्याला करायचं नाही. कारण बघा, जे देव आपण देवघरात मांडतो तिथे आपल्या श्रद्धेचं स्थान असतं. ज्या वेळेला आपल्याला काही संकट येतं त्यावेळेला आपण असं आपल्याला नामस्मरण करतो किंवा जी पॉझिटिव्ह आपल्या घरामध्ये ऊर्जा निर्माण म्हणजे होत असते ती त्या देवघरातूनच होत असते. म्हणून तर आपल्याला वास्तुदोषामध्ये देवघर अगोदर तपासा म्हणून सांगत असतात, त्यात काही चूक नाही का. आता भलेही बघा, आपण उठल्याबरोबर तिथं उठल्याच्या नंतर कधीही करा, दिवसभरातून आपले घरचे कामं आवरून सगळ्यांना बाहेर काढून देऊन, म्हणजे सगळ्यांना जिकडे तिकडे कामाला म्हणजे जे जात असतील त्यांना वाटलं आपल्याला जेव्हा फावला म्हणजे वेळ सकाळचा मिळेल जेवण्याच्या अगोदर त्यावेळेला आपल्या घरातील त्या देवी देवतांची काय करायची आहे, आपल्याला पूजा करायची आहे. आता आंघोळ घालून पूजा करायची, स्नान करायचं, एवढं करायचं आहे. पण त्यानंतर काय मंत्र स्तोत्र पठण पण आपल्याला सवय लावायची आहे. आणि असं नाही म्हणायचं की हे देव माझं जसं मी झाडलोट करते, माझ्या घरातील कपड्यांची आवरावरी करते किंवा साफसफाई करते तसलं एक काम आहे असं आपल्या मनात पण आणायचं नाही.
ते देव साक्षात माझ्या घरात आहेत आणि मी त्या देवतांची पूजा करत आहे, मी त्या देवतांना आंघोळ घालत आहे, आता गंध लावत आहे, मी त्यांना आता नैवेद्य देत आहे, साक्षात देव माझ्या घरात आहेत, ही भावना ठेवून ज्या वेळेला घरातील कुलस्त्री त्या देवी देवतांची पूजा करते त्यावेळेला तिच्या मनात एक चांगले विचार निर्माण होत असतात. आणि एका कुलस्त्री बघा दिवसभर सर्व घरात ती वावरत असते, तिला जरी जॉब असला, जरी ती बाहेर गेली तरी घरात आल्याच्या नंतर ती सगळीकडे वावरते आणि तिचे पावले, तिचे विचार त्या सर्व घरावर पडलेले असतात. म्हणून तर तिच्यावर सर्व घर प्रगतीसाठी अवलंबून असतं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठल्याबरोबर ते तर एक काम करायचं, बाहेरचं स्वच्छता साफसफाई करायची आणि त्यानंतर आपल्या देवी देवतांची त्यांच्यावर विश्वास ठेवून भक्तीने श्रद्धेने त्यांची पूजा करायची. एखादं मंत्रस्तोत्र पठण करायचं झालं सकाळी तर, नाहीतर दिवसभरातून कधीही करायचं. ही एक ज्या घरामध्ये कुलस्त्री सेवा पूजा करते त्या घरामध्येची प्रगती ही झपाट्याने होत राहते. ही ज्या वेळेला लक्ष्मी मातेला घरात बोलवलं पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट आपल्या घरातील देवी देवतांची पूजा केली, हे 2 कामं झाले आपल्या घरातील प्रगतीचे. आता तिसरं काम कोणतं बघा, आता दिवसभरात आपल्या घरामध्ये कुणी नाही तर कुणी प्रवेश करत असतं बघा. असं नाही की या घरामध्ये कोणी येत नाही किंवा या घरामध्ये कोणी प्रवेश करत नाही. आपल्या घरात कुणीतरी बघा दिवसभर येतं, कुणीतरी येतं आणि पण ते आल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्यावर 12 वाजू द्यायचे नाही. अतिथी देवो भव, ते आल्याच्या नंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे त्यांची आपल्याला सेवा करायची, जे आपल्याला घडेल ते त्यांना द्यायचं, आपल्याकडून जशी त्यांच्या प्रकारे सेवा होईल तशी करायची, पण मन स्वच्छ निर्मळ करून ठेवायची की अतिथी देव भव. कारण अतिथीची पूजा केल्याच्या नंतर म्हणजे सेवा केल्याच्या नंतर त्यांना काही खाया प्यायला दिल्याच्या नंतर त्यांचा जो आत्मा म्हणजे आपल्याला आशीर्वाद देतो, त्यामुळे आपल्या घरातील जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ते बाहेर जात असते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होऊन आपल्या घराची प्रगती ही झपाट्याने होत असते बघा. म्हणून तर आपल्या संस्कृतीमध्ये आहे की अतिथी देवो भव, हे पूर्वजांनी आपल्या पहिलेपासूनच लावत आलेले. म्हणून कोणीही आलं तरी आपल्या चेहऱ्यावर हसतमुख राहून आदराने प्रेमाने आपल्याला काय करायचं आहे, त्यांची सेवा आराधना म्हणजे जे आपण करतो ना की आता अतिथी देवो भव, त्यांना चहा पाणी जेवण करायचं असलं जेवण नाश्ता काहीतरी असं मनातून करायचं, कारण त्यांना सुद्धा आपल्या घरातून जाताना आनंद झाला पाहिजे की यांनी माझ्याशी एवढे चांगले वागले. मग कुणीही असो, ते तुमच्या गल्लीतला असलो, तुमच्या गावातला असो, तुमच्या ओळखीचा असो, तुमच्या अनोळखीचा असो, पण ज्या वेळेला ते आपल्या घरात अतिथी म्हणून आलेले त्यावेळेला आपल्याकडून त्यांचा आदर सत्कार हा झालाच पाहिजे, आपल्या घराच्या आशीर्वादासाठी आपल्या घरातल्या सर्वांना. ही झाली तिसरी आपला जो घरातील कुलस्त्रीने गृहिणीने पाळण्याचं काय, ही एक सवय, ही एक नियम. आता चौथी सवय नियम कोणती आहे बघा. 4 ह्या मुख्य नियम आहेत, ह्या 4 मुख्य सवयी आहेत, हे 4 मुख्य काम आहेत जे घरातील कुलस्त्री आणि गृहिणीने करायचे आहेत बघा. बाकी तुम्ही काही झाली सेवा करा किंवा न करा, पण ह्या आवर्जून 4 कामे आपल्याला करायची आहेत. तर चौथं काम कोणतं आहे बघा. आता प्रत्येक गृहिणीचं पहिलं काम काय आहे, ते अन्नपूर्णा मातेचा साक्षात अवतार असते आपल्या घरातील गृहिणी. कारण ती सगळ्यांसाठी काय करत असते, आपल्या घरामध्ये अन्न बनवत असते. मग जसे खावे अन्न तसे राहते आपले काय मन. म्हणून तर घरातील ज्या वेळेला स्त्री अन्न बनवते त्यावेळेला तिच्या मनात जसे विचार असतात ना, तसेच त्या अन्नामध्ये त्या स्वयंपाकात उतरले जातात आणि त्याप्रमाणे आपल्या घरातील सर्वजण आचरण करत असतात. म्हणून तर आपण ज्या वेळेला स्वयंपाकघरामध्ये अन्न बनवायला जातो, काही बनवायला जातो, त्यावेळेला आपलं मन तर शुद्ध पवित्र असायला पाहिजे. पण सतत मन शुद्ध पवित्र कधी राहतं आपलं, तेव्हा आपण एखाद्या नामस्मरण करतो त्यावेळेला. मग तुम्ही काय करायचं, सतत एखादं नामस्मरण मनातल्या मनात करत राहायचं. तेवढ्या वेळी प्रत्येका होईना जमेल तसं त्याला सवय लावून घ्यायची. आपल्या मनातल्या मनात आपण गुणगुणत राहायचं, मनातल्या मनात नामस्मरण करायचे, श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा आपला गायत्री मंत्र जप करा, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, किंवा तुमचा जे देवी देवतेचा आवडतो तो पण मंत्र तुम्ही जप करतच काय करायचं आहे, आपल्या घरातील आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, अन्न बनवायचं. आपल्या जे काही तुम्ही स्वयंपाकघरात शिजवताल, बनवताल, चहा करसाल, कॉफी करसाल, दूध करतात, त्यावेळेला आपलं मन हे प्रसन्न पाहिजे आणि आपल्याला सतत नामस्मरणात पाहिजे. मग जेवढे विचार आपले चांगले असतात तेवढे ते अन्नात उतरतात आणि सगळ्या घरातील ज्या वेळेला अन्न खातात तेवढ्यांचं मन काय झालेलं असतं, मग सात्विक बनतं. म्हणजे त्यांना घरातल्यांना वाईट विचार येतच नाहीत मग, कारण आपण नामस्मरण करत करत अन्न बनवतो आणि त्यामुळे त्या नामस्मरणाची ऊर्जा त्या अन्नामध्ये उतरते. चहात असो, दुधात असो, आपण केलेल्या एखाद्या पदार्थात असो,
स्वयंपाकामध्ये ती उतरते आणि जे खातात त्याप्रमाणे मग त्यांचं मन बनतं. मग यामुळे आपल्या घरातील असं नाही की आता आपल्याला फक्त लक्ष्मी प्राप्ती पाहिजे म्हणून, आपल्या घरातील सुद्धा चांगल्या वळणाला पाहिजे, त्यांना व्यसन नाही पाहिजे, हे प्रत्येकालाच वाटत असतं. म्हणून ह्या गोष्टी जर आपण घरातील गृहिणीने कुलस्त्रीने केले नाही स्वयंपाक करताना, तर खरंच आपल्या घरातील तुम्ही करून बघा किती प्रभाव पडतो आपल्या घरातील सर्वांवरती आणि त्यांचं मन हे सात्विक होऊन जातं. तर त्यांच्या मनात वाईट विचार कधीच नाही यायला लागत आणि आपण तर मग स्वयंपाक करताना आपल्याला पण एक नामस्मरणाची सवय लागून जाते. याप्रमाणे आपल्याला ह्या 4 गोष्टीचं म्हणजे घरातील गृहिणीनं ह्या 4 काय करायची सवय तिला पाहिजे आणि तिनं अद्याप नसतील तुम्ही लावून घ्या. ह्या सवयी काय करत असतात आपल्या घराची प्रगती झपाट्याने करत असतात. नाही तुम्हाला जमलं एखादं पारायण करणं, नाही तुम्हाला जमलं ना दुसरं वेगळ्या काही पूजा करणं, सेवा करणं, जरी तुम्ही मनातून एवढ्या ह्या 4 सवयी केल्या, ह्या 4 सेवा केल्या, आपल्या घरामध्ये हे 4 कामे केले, तर खरंच आपल्या घराची प्रगती झपाट्याने होतो. महिलांनो तुम्ही लक्षात घ्या किंवा कुणीही ऐकत असेल तर आपल्या घरातील स्त्रीला हे अशा प्रकारे वागण्याचं सांगा, त्यांना सांगा. आणि खूप आता तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याकडून बऱ्याच जणाला याची माहिती मिळावं की आपल्या घरातील कुलस्त्रीने कसं राहायचं, तुमचे मित्र परिवार जवळपास कोणीही, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण त्यांच्यासुद्धा घराची झपाट्याने प्रगती झाली पाहिजे. कारण देवांना अगोदर काय मागतो, अरे दुसऱ्याचं भलं होऊ दे तेव्हा आपलं भलं होत असतं. हा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.